माझे IPS अधिकारी आणि पुण्याच्या पोलीस आयुक्त राहिलेल्या मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर या पुस्तकामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती तत्कालीन पालकमंत्री असताना पुण्यातल्या एका जागेसंदर्भात आरोप केलेले आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आहेत. ताई, मीरा बोरवणकरांनी मॅडम कमिशनर या पुस्तकामध्ये अजितदादांवरती आरोप केलेले आहेत. त्यावेळेस दादा तत्कालीन पालकमंत्री होते आणि पालकमंत्र्यांनी मला बोलवून या संबंधित जागेचा लिलाव करायला सांगितला. जी एरवड्यातल्या जागेवरती आरोप करण्यात आलेला आहे ती जागा गृह विभागाच्या ताब्यामध्ये होती आणि ते एका बिल्डरला देण्याचा घाट घातला गेला. असे आरोप अनेक जण सातत्याने दादांवरती करत असतात, पुरावे मात्र कोणाकडे नसतात. त्याच्यामुळे मीरा बोरवणकर यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपाचे पुरावे सादर करावेत. आपल्याकडे पुरावे असेल तर बोलावं. आणि 12 वर्षापूर्वीची गोष्ट त्या आज बोलतात आहे, त्याच्यामुळे आता आम्हाला देखील याच्या पाठीमागे बोलवता धनी कोण आहे हे पाहावं लागेल. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये 12 वर्षापूर्वी घडलेली घटना त्या आज म्हणतात आहेत, आज बोलतात आहेत, आज सांगतात आहेत. आणि एक वेळेस म्हणतात मी दादांचं नाव घेतलेलं नाहीये, एकदा म्हणतात पालकमंत्र्यांनी मला बोलवलं. म्हणजे कदाचित त्यांचंही फार कन्फ्युजन होतंय. त्यांना जी स्क्रिप्ट कोणी दिली असेल किंवा ते काही बोलत असतील त्याच्यामध्ये त्यांचा सिक्वेन्स लागत नाहीये. त्याने आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये वरती त्यांनी थेट दादांचं नाव घेतलं की अजितदादांनी हे सगळं प्रकरण जे आहे ते करायला लावलं गेलेलं होतं आणि मी मात्र ही संबंधित जागा जी आहे ती देण्यासाठी नकार दिला. गृहमंत्री ज्यावेळेस ते तत्कालीन मंत्री स्वर्गीय आर पाटील यांनी सुद्धा या संदर्भामध्ये मला लक्ष घालू नका अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या होत्या की तुम्ही राजकारणामध्ये पडू नका. या संदर्भात माजी विभागीय आयुक्त दिलीपजी बंड यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काय काय घडलं हे सांगितलं. कारण की ते तिथले एकमेव अधिकारी असे होते की त्यांच्यासमोर ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मीरा बोरवणकर किती खरं बोलतात किंवा काय तथ्य आहे हे त्यांची बाजू त्यांना मांडण्यासाठी पुरावे दिले गेले पाहिजेत. यामध्ये दिलीप बंड यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ही सगळ्या त्यांच्या आरोपाचं खंडन करणारी भूमिका मांडलेली आहे. म्हणून आता मीरा बोरवणकर जे बोलतात, बोलणं फार सोपं असतं, त्याच्यासाठी फार काही लागत नाही. बोलल्यानंतर पत्रकार परिषद घेणंही फार सोपं असतं, त्याच्यासाठीही विशेष काही लागत नाही. आता खरं आहे ते म्हणजे त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचे पुरावे सादर करावे. त्यांनी जर पुरावे सादर केले नाही तर आम्ही आमच्याकडून त्यांच्यावरती मानहानीचा दावा दाखल करू. अजित पवारांचा त्यांनी थेट उल्लेख केला. मध्यंतरीच्या काळामध्ये राज्यामध्ये राजकीय घडामोडी बऱ्याच घडल्या. त्यानंतर मीरा बोरवणकरांचं मॅडम कमिशनर हे पुस्तक आलं. ते असं म्हणतात की या प्रकरणामध्ये फक्त अजित पवार यांचाच प्रकरण नाही तर जवळपास 38 प्रकरणं आहेत. या प्रकरणामध्ये सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मी आपल्या माहितीसाठी सांगते, गेल्या 12 वर्षाचं हे प्रकरण असताना त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते एकनाथजी खडसे साहेबांनी यावरती बरंच काही भाष्य केलेलं होतं. तर आपण त्यांच्याकडून ही माहिती घेतली की त्यावेळेस त्यांनी कोणावरती आरोप केले होते, कशासाठी आरोप केले होते, काय विषय होता. तर बरेचसे गोष्टी ओघाने बाहेर येतील. तर आता आपण खडसे साहेबांच्या प्रतिक्रियेची वाट पाहू. त्यावेळेस ते जे काही बोलले होते आणि ते सांगत होते त्यांच्याकडे काही पुरावे, त्यांनी ज्यांच्यावर टीका केली तर त्याच्याबद्दल आता त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. मीरा बोरवणकरांना तुम्ही काय अल्टिमेटम देते का? कारण आज त्यांनी ऑन कॅमेरा पत्रकार परिषद घेतली, थेट अजित पवारांचं नाव घेतलं, त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर पाटलांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे. किती दिवसांमध्ये त्यांनी ऑन कॅमेरा पुरावे सादर करावे, अन्यथा तुम्ही त्यांच्या विरोधातली पुढची कार्यवाही जी आहे ती नेमकी काय करा? मीरा बोरवणकर वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्यांना या गोष्टीची कल्पना असेल की कोणत्याही जागेच्या संदर्भातले असे प्रस्ताव किंवा काही असेल तर महसूल विभाग आणि गृह विभागाकडून हा कॅबिनेट मंत्र्यांकडे जातो. कॅबिनेट मिटिंगमध्ये ठरल्यानंतर तो विधिमंडळामध्ये जातो. त्याच्यामुळे त्यावेळेचे पालकमंत्री म्हणून उल्लेख करत दादांना बदनाम करण्याचा हा कट आहे. आणि दादांनी जो निर्णय घेतला 3 महिन्यापासून, 3 महिन्यात जो निर्णय दादांनी घेतला त्या निर्णयानंतर नको असलेली आणि चिकलपेक दादांवरती करायला विरोधकांना फार स्वारस्य वाटते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी त्यांच्याकडचे पुरावे सादर करावे. कायदेशीर चौकटीतून आम्ही यातून जाऊ आणि जे काही आहेत त्या सूचना त्यांना वेळेतच आम्ही देऊ. तुम्ही न्यायालयामध्ये या विरोधामध्ये तक्रार दाखल करणार त्यांच्या विरोधामध्ये मानहानीची, की सुरुवातीला तुम्ही आधी त्यांना नोटीस पाठवणार, त्यांच्या उत्तराची तुम्ही वाट पाहणार? नाही, उत्तराची वगैरे वाट पाहायची गरज नाहीये. न्यायालयीन प्रक्रिया जी आहे त्या न्यायालयीन प्रक्रियेतून आम्ही जाऊ आणि ती त्यांना चांगली माहिती आहे. रोहित पवार असतील यांनी या सगळ्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे की ज्यावेळेस आरोप होतात त्यावेळेस सगळ्या प्रकरणांची चौकशी केली पाहिजे, मग ती न्यायालयीन चौकशी असो किंवा काय असो. मात्र राज्यामधले सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र अजित पवार हे पवार कुटुंबातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे. मात्र आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या चौकशीची मागणी करणं हे कितपत योग्य?
एक त्यांनी काय करायचं काय नाही तो त्यांचा प्रश्न आहे. काय योग्य आहे काय चुकीचं आहे हे त्यांना कळतं. त्याच्यामुळे त्यांनी चौकशीची मागणी केली किंवा करावी हा विषय नाही. आम्ही चौकशीची मागणी करतो ना, आम्ही चौकशीची मागणी करतो. दादांवरती अशा पद्धतीचे जर आरोप कोणी करत असेल तर ते आम्ही कोणी सहन करणार नाही आणि ते आम्हाला मान्य देखील नाहीत. त्याच्यामुळे कोणी स्वतःचं पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे, स्वतःला प्रकाश झोतात यायचं आहे, पुस्तकाचं प्रकाशन करत असताना त्याचा खप वाढावा असं काही प्रकार असेल तर हे सगळं हास्यास्पद आहे की त्याच्यासाठी अशा काही गोष्टी घालायला लागतात. जसा एखादा निर्माता चित्रपट बनवतो आणि त्याला पाहुणा कलाकार बोलवलं की कसा तरी सुमार चित्रपट चालण्यासाठी मदत होती. मला तर वाटतं असं काहीतरी प्रकार याच्यामध्ये दादांचं नाव घेतलं की आपल्याला चांगली प्रसिद्धी मिळेल किंवा अशा पद्धतीने काहीतरी आपल्या पुस्तकाचा खप होईल. खरी तर गोष्ट त्यांनी त्यावेळेस हे बोलायला पाहिजे होतं, आज जे बोलतात ते, आणि ते इतक्या वर्षानंतर कसं काय बोलतात हा एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी आपण पाहिल्या. दादा 16 तास काम करत असतात. दादांची निर्णय क्षमता महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. ज्या पद्धतीने प्रशासनावर पकडे हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळं आपण पाहत आहे की आत्ताच्या कालचीच गोष्ट दादा 16 तास लोकांच्या गरड्यामध्ये होते आणि अशा या व्यक्तिमत्वाला केवळ बदनामी करायचं किंवा काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे अशा पद्धतीचं हे एक षडयंत्र रचण्याचे प्रकार चालू आहे. त्याच्यामुळे त्याचा फार सत्य नाही. दादा तरी अशा कोणत्याही गोष्टीला फारशी किंमत देत नाही. काम आणि जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत हे प्राधान्यक्रमाने ते मानतात आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की जे काही चालले ते चुकीचं आहे. ते कायद्याच्या चौकटीतून आम्ही ते सगळे पुरावे मागून घेऊ. तुम्ही असं म्हटलात की याच्या पाठीमागचा बोलवतं धनी कोण आहे का ही शंका आहे. राज्यामधलेच हे याच्या पाठीमागचे असणारे व्यक्ती असू शकतात किंवा त्यांना वरिष्ठ स्तरावरून सांगण्यात येतंय किंवा अजित पवारांवरती जे आरोप करण्यात आले त्याच्यामागे काय राजकीय हेतू आहे असं तुम्हाला वाटतं? हे चौकशीमध्ये सगळं बाहेर येईल. एक राजकीय प्रश्न आहे. काल सुप्रियाताई पुण्यामध्ये बोलत असताना त्यांनी जाहीर व्यासपीठावरती खंत व्यक्त केली की संघर्ष हा सगळ्यांच्याच वाट्याला येतो, मात्र आज संघर्ष माझ्या वाट्याला आलेला आहे. मी आत्तापर्यंत कोर्टाची पायरी चढली नव्हती, मात्र थेट मला सुप्रीम कोर्टाचीच पायरी चढावी लागली. त्या राष्ट्रवादीच्या पक्षांनी चिन्हाच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित होत्या. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पुण्याचे कारभारी बदललेले आहेत आणि आता पुढच्या काळामध्ये मला पुण्यामध्ये अधिकचं लक्ष घालावं लागेल, मला अधिकचं काम करावं लागेल. मला असं वाटतं प्रत्येक पक्षाचे नेते हे त्यांची संघटना पक्ष वाढण्यासाठी काम करत असतात. त्यात वेगळं असं काही नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपली संघटना वाढवत असताना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळीकडे सक्रिय असतात. त्यातलाच हा एक भाग असू शकतो. मात्र भविष्यामध्ये आतापर्यंत दादांनी पुण्याचं नेतृत्व केलेलं आहे. ताई विरुद्ध दादा असा एक संघर्ष पाहायला मिळू शकतो का, किंवा जर राजकीय विरोध घेण्याची वेळ आली तर तुम्ही थेट विरोध करणार? विरोध करणं म्हणजे कामाचा भाग होत नाही. आम्ही कामाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देतोय, पण आता विरोधकांची अवस्था अशी झाली आहे की त्यांना आमचे 100 दिवस कामाचे मोजावे लागतात. तर आम्ही काय करतो ते आम्हाला पाहावं लागतंय. त्याच्यामुळे ते त्यांचा उपक्रमच आहे. विरोधकाची भूमिकाच ती असते. ते विरोधक त्यांची भूमिका निभवतात आणि ती निभवावी, त्याच्यात काही हरकत नाहीये. पण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असतात आणि तो त्यांना अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे, त्यांनी ते करावं. शरद पवार साहेब मुंबईमध्ये बोलताना असं म्हणाले की राष्ट्रवादी कुणाचे हे जर आपण सर्वसामान्य जनतेला जाऊन विचारलं तर 90% लोकांच्या मनाचा निकाल तुम्हाला वाचता येईल की राष्ट्रवादी नेमकी कुणाचे आहे. आपले जे सहकारी होते त्या सहकाऱ्यांनी मला थेट दिल्लीच्या कोर्टापर्यंत नेऊन उभं केलं. या सगळ्याचं उत्तर जनता देईल. शरद पवारांच्या मनातली ही खतखत किंवा खंत याचं वाईट वाटतं कुठंतरी की हे सगळं दुभंगलं गेलं? आदरणीय साहेबांच्या प्रश्नावरती किंवा त्यांनी जे काही वक्तव्य केले त्याच्यावर आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. शेवटचा प्रश्न, मीरा बोरवणकरांना तुम्ही किती दिवसांचा अल्टिमेटम देताय का, आणि तुम्ही पुढची प्रक्रिया जी आहे ती किती दिवसांमध्ये त्यांच्या विरोधामधली सुरू करा? त्यांनी पुरावे सादर केले नाही तर लवकरच प्रक्रिया सुरू होईल. आपण पाहतोय की मीरा बोरवणकर यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांसंदर्भात पुरावे जे आहेत ते लवकरात लवकर सादर करावेत, अन्यथा पुढची जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती मात्र आम्ही करू आणि त्यांच्या विरोधामध्ये आम्ही कायदेशीर कारवाई जी आहे ती करू, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन मिलिंद सोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.